आणि यापुढची बातमी आहे पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याशी संबंधित। मुंढवामधली जी जमीन आहे ज्याच्या खरेदीचा आरोप पार्थ पवारांवरती आहे, घोटाळ्याचा आरोप पार्थ पवारांवरती आहे, ती जमीन आणि हे सगळं प्रकरण अजित पवारांची पाठ काही सोडायला तयार नाहीये। 1800 कोटींची 40 एकरांची जमीन अवघ्या 300 कोटीत घेतल्याचा आरोप पार्थ पवारांवरती झाला आणि अखेर जमिनीचा व्यवहार रद्द करावा लागला। पण सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया अजित पवारांची पाठ काही सोडत नाहीये। त्या प्रकरणावरनं दमानिया पुण्यातल्या मुंढवा भागात ती जमीन बघण्यासाठी पोहोचल्या, मात्र दमानियांना गेटवरतीच अडवलं गेलं। यानंतर दमानिया पुण्यातील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयातही गेल्या। त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि दोन व्यक्ती आपापसामध्ये असा व्यवहार रद्द करू शकत नाही तसा आक्षेप दमानियांनी घेतला आणि त्यांना कोर्टात खेचण्याची भाषा सुद्धा केली आहे। त्यामुळे अजित पवार आणि पार्थ पवारांच्या भोवतीचा अडचणींचा डोंगर कमी होण्याचं नाव घेत नाहीये, कारण याच प्रकरणावरनं अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल अंजली दमानिया ठाम दिसतात। एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण? व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो। सेक्शन 16 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही। मग बावनकुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको, आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा। त्याच्या पुढे म्हणतात की नाही 21 नाही 42 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार। पण लीगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात, ना फडणवीस रद्द करू शकतात, ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात। कोणाकडेही ते अधिकार नाही। सिव्हिल कोर्टनी, कारण याच्यात फ्रॉड झालंय आणि हे जर फ्रॉड झाला असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही। जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारं पिटिशन हायकोर्टात टाकते। तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत। काही या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल? खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ दिला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।